आज आपण एक अशा दस्तऐवजाचा अभ्यास करणार आहोत जो सहसा म्हणजे बाहेर येत नाही. हा एका प्रीमियम आयवेअर कंपनीचा अंतर्गत प्रशिक्षण दस्तऐवज आहे, भारतातल्या लक्झोटिका पोर्टफोलिओसाठी तयार केलेला. अगदी वरवर पाहता हे चष्मे विकण्याबद्दल आहे, पण जसं जसं आपण यात खोलवर जाऊ तसं तसं लक्षात येईल की हे फक्त उत्पादन विकण्याबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. हे ओळख आणि कथाकथन म्हणजे आयडेंटिटी आणि स्टोरी टेलिंग विकण्याबद्दल आहे. बरोबर. यातली सर्वात आकर्षक गोष्ट मला वाटते ती म्हणजे विक्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन. पारंपरिक विक्रीत कसं असतं, आपण वस्तूची वैशिष्ट्य, किंमत यावर बोलतो, पण इथे संपूर्ण लक्ष ग्राहकाशी भावनिक नातं जोडण्यावर आहे. म्हणजे हा दस्तऐवज एक प्रकारे आराखडा आहे. हो, एक उत्तम आराखडा की ब्रँडची ओळख कशी तयार करायची, ती ग्राहकाच्या ॲस्पिरेशनल सेल्फ इमेजशी कशी जोडायची आणि मग ती कशी विकायची. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश तोच आहे. बरोबर. एक जागतिक कंपनी आपल्या टीमला केवळ एक उत्पादन विकायला नाही, तर एक भावना, एक ओळख विकायला कसं शिकवते हे समजून घेणं. आपण त्यांच्या ब्रँड, कथा, विक्रीची तंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्राहकांच्या शंकांचं ते कसं निरसन करतात. हो. चला तर मग या प्रीमियम रिटेलच्या पडद्याआड नक्की काय घडतं ते पाहूया. चला. या अभ्यासाच्या सुरुवातीलाच एक वाक्य आहे जे मला वाटतं संपूर्ण दस्तऐवजाचं सूर निश्चित करतं. कुठलं? प्रीमियम वस्तू विकणे म्हणजे फक्त किंमत सांगणे नव्हे, तर कथा सांगणे, आत्मविश्वास आणि भावनिक नाते तयार करणे. वाव, हे फक्त एक चांगलं वाक्य नाहीये, हे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. अगदी. आणि हे तत्वज्ञान थेट कृतीत उतरवण्यासाठी काही नियम दिले आहेत, जसं की उत्तम शब्दांचा वापर, बोलण्याचा शांत वेग आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण. पण यातलं सर्वात प्रभावी वाक्य वेगळंच आहे. कोणतं? ग्राहक जे पाहतो ते विकत घेत नाही, तर त्याला जे वाटतं ते विकत घेतो. हे खूपच खोल आहे. हो, आणि हा फक्त एक चांगला विचार नाहीये, यामागे प्रॉपर सायन्स आहे, मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स. खरंच? मला वाटलं ही एक मार्केटिंगची युक्ती आहे. यामागे विज्ञान कसं काय आहे? जेव्हा एखादी वस्तू आपल्या ओळखीशी, आपल्या मूल्यांशी किंवा आपण कोण बनू इच्छितो याच्याशी जोडली जाते, तेव्हा आपल्या मेंदूतील भावनिक केंद्र सक्रिय होतात. अच्छा. मग निर्णय घेण्याची प्रक्रिया तर्कशुद्ध राहत नाही, ती पूर्णपणे भावनिक होते. विक्रेता जेव्हा म्हणतो की हा चष्मा तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आहे, तेव्हा तो फक्त एक उत्पादन नाही विकत. नाही, तो ग्राहकाच्या मनात डोपामाइन रिलीज करणारे ट्रिगर तयार करत असतो, आणि लक्झोटिका हेच शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरत आहे. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियाच ग्राहकाच्या भावनांना आणि ओळखीला साथ घालण्यासाठी तयार केली आहे. अगदी. आणि या विचारसरणीला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट रणनीती वापरलेली दिसतीये. दस्तऐवजात ब्रँड्सची 2 गटांमध्ये विभागणी केली आहे, पुल आणि पुश. हो, पुल आणि पुश. हे काय आहे नेमकं? ही एक अतिशय सोपी पण तितकीच प्रभावी रणनीती आहे. पुल ब्रँड्स म्हणजे ते जे ग्राहक स्वतःहून दुकानात येऊन विचारतात, ज्यांची ऑलरेडी ओळख आहे. बरोबर. त्यांची ओळख आणि लोकप्रियता इतकी जास्त असते की त्यांना ग्राहकांपर्यंत घाकलावं लागत नाही, उलट ग्राहकच त्यांच्याकडे खेचले जातात. जसं की रेबॅन. अगदी. रेबॅन, ओकले किंवा शॅनल ही नावं स्वतःच एक ओळख आहेत की नाही? हो हो. रेबॅनसाठी त्यांची पिचलाईन आहे, कालातीत आणि सहज ओळखता येणारा ब्रँड, म्हणजे एक सुरक्षित आणि हुशार निवड. तर ओकलेसाठी खेळागुंसाठी तयार केलेले व्हिज्युअल तंत्रज्ञान. इथे तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेवर भर आहे. आणि मग पुश ब्रँड्स? नावाप्रमाणेच यांना विक्रेत्याला ग्राहकाकडे ढकलावे लागते. बरोबर. इथेच खऱ्या अर्थाने त्या कथाकथनाची आणि विक्रेत्याच्या कौशल्याची कसोटी लागत असणार. अगदी बरोबर. आणि इथेच कंपनीच्या नफ्याचं गणित दडलेलं आहे, माहितीये? अच्छा, ते कसं? पुल ब्रँड्सवर मार्जिन कमी असू शकतं, कारण ते खूप लोकप्रिय असतात आणि त्यावर सूट देण्याचा दबाव असतो. पण पुश ब्रँड्स, जिथे कथा विकली जाते, तिथे मार्जिनवर नियंत्रण ठेवता येतं. एक्झॅक्टली. तिथे कंपनीला मार्जिनवर अधिक नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे विक्रेत्यांचं हे प्रशिक्षण हा फक्त विक्रीचा भाग नाहीये, तर ती कंपनीच्या नफ्यासाठी एक थेट गुंतवणूक आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे प्रशिक्षण फक्त चांगली सेवा देण्यापुरतं नाही, तर थेट कंपनीच्या बॉटम लाईनवर परिणाम करणारा आहे. हो. पुश ब्रँडचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. जसं की ऑलिव्हर पीपल्स. या ब्रँडला साधेपणातील लक्झरी, कोणताही मोठा लोगो नसलेला म्हणून सादर केलं जातं. म्हणजे ज्यांना दिखावा नकोय. हो, ज्यांना सटल लक्झरी आवडते त्यांच्यासाठी. किंवा दुसरा ब्रँड आहे ॲलन मिक्ली.
तो कलात्मक आणि धाडसी आयवेअर म्हणून ओळखला जातो. अच्छा, म्हणजे जे गर्दीत वेगळे दिसू इच्छितात त्यांच्यासाठी. बरोबर. इथे विक्रेत्याला ग्राहकाचं व्यक्तिमत्व ओळखून त्याच्यासाठी योग्य कथा तयार करून मागणी निर्माण करावी लागते. म्हणजे विक्रेत्याचं काम फक्त चष्मे दाखवणं नाहीये, तो एक प्रकारे ग्राहकाचा स्टाईल सायकॉलॉजिस्ट बनतो. अगदी बरोबर. तो ग्राहकाच्या व्यक्तिमत्वाला एका ब्रँडच्या कथेसोबत जोडतो. या दस्तऐवजात प्रत्येक ब्रँडसाठी एक विशिष्ट पिच लाईन दिली आहे. मला वाटतं आपण जॉर्जिओ अरमानी आणि वर्साचे या दोन मोठ्या ब्रँड्सची तुलना पाहूया. हो, ही तुलना तर या दस्तऐवजाचा गाभा आहे. दोन्ही लक्झरी ब्रँड्स आहेत, पण त्यांच्या सादरीकरणात जमीन आसमानाचा फरक आहे. खूपच. आता बघा, जॉर्जिओ अरमानी हा एक पुश ब्रँड म्हणून वर्गीकृत आहे. त्याची पिच लाईन आहे शांत लक्झरी. शांत लक्झरी. हो, म्हणजे ज्यांना दिखाव्यापेक्षा ज्यांना अभिजातपणा आवडतो त्यांच्यासाठी. इथे शांत, अभिजात हे शब्द महत्वाचे आहेत. म्हणजे जी व्यक्ती स्वतःच्या यशाबद्दल आरडाओरडा करत नाही अशांसाठी. अगदी. आणि याच्या एकदम उलट आहे वर्साचे, जो एक पुल ब्रँड आहे. हो, त्याची पिचलाईन आहे एक धाडसी फॅशन लक्झरी आयकॉन, ज्यांना प्रभावी लक्झरी स्टाईल हवी आहे अशा आत्मविश्वासू व्यक्तिमत्वांसाठी. वा, म्हणजे शब्दच किती वेगळे आहेत. शांत विरुद्ध धाडसी. हो ना. इथे धाडसी, आयकॉन, आत्मविश्वासू या शब्दांवर जोर आहे. ही भाषाच पूर्णपणे वेगळ्या मानसिकतेच्या ग्राहकांना लक्ष करते. म्हणजे एकीकडे शांत, संयमी व्यक्तिमत्व आहे, तर दुसरीकडे प्रभावी आणि व्यक्त होणारं. ब्रँड निवडणं म्हणजे तुम्ही कोण आहात हे निवडण्यासारखं आहे. हो, किंवा तुम्ही जगाला स्वतःला कसं दाखवू इच्छिता हे निवडण्यासारखं. आणि ओळख फक्त व्यक्तिमत्वावर नसते, ती मूल्यांवरही असते. अच्छा. हेच दाखवण्यासाठी या दस्तऐवजात पर्सोल आणि अर्नेट यांची तुलना केली आहे. इथे परंपरा विरुद्ध ट्रेंड हा संघर्ष दिसतो. हे इंटरेस्टिंग आहे. ते कसं? पर्सोलला इटलीमध्ये हाताने बनवलेला एक प्रीमियम हेरिटेज ब्रँड म्हणून सादर केलं जातं. ओके, म्हणजे हँडमेड. हो, हे त्या ग्राहकांसाठी आहे जे मास लोकप्रियतेपेक्षा कारागिरी आणि वेगळेपणाला महत्त्व देतात. इथे हाताने बनवलेला, वारसा, कारागिरी या शब्दांमधून एक मूल्य प्रणाली सादर केली जाते. आणि याउलट अर्नेट हा यूथ स्ट्रीट कल्चरपासून प्रेरित ब्रँड आहे. तो तरुणांना उच्च लक्झरी किमतीशिवाय ट्रेंड देतो. म्हणजे एकीकडे परंपरा आहे तर दुसरीकडे ट्रेंड. बरोबर. इथे तरुणाई, स्ट्रीट फॅशन आणि परवडणारी स्टाईल हे मुद्दे महत्वाचे आहेत. एक ब्रँड भूतकाळातील परंपरेशी जोडलेला आहे तर दुसरा वर्तमानातील ट्रेंडशी. ग्राहक यापैकी एका मूल्याशी स्वतःला जोडून घेतो. हे सगळं ऐकून असं वाटतंय की या प्रक्रियेत ग्राहकांच्या शंकांना फारसा वाव नसेल. पण तरीही विशेषतः भारतात किंमत हा एक मोठा मुद्दा असतोच. तर जर कोणी ग्राहक म्हणाला हे खूप महाग आहे, तर त्यासाठी काही तयार उत्तर आहे का त्यांच्याकडे? हो, आहे ना. आणि ते उत्तर खूप हुशारीने तयार केलं आहे. ते थेट किमतीचं समर्थन नाही करत. मग दिवसांनी भागता तेव्हा ही सर्वात हुशार गुंतवणूक ठरते. अरे वा. खर्च या शब्दाचं रूपांतर गुंतवणूक या शब्दात केलं. अगदी. पण आजचा ग्राहक खूप हुशार आहे ही युक्ती त्यांच्या लक्षात येत नसेल का? हे थोडं मॅनिप्युलेटिव्ह नाही का वाटत? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याकडे दोन बाजूंनी पाहता येईल. एकीकडे हो, ही एक मानसशास्त्रीय युक्ती आहे. पण दुसरीकडे हे ग्राहकाला दीर्घकालीन मूल्याबद्दल विचार करायला प्रवृत्त करतं. चष्मा ही रोज वापरली जाणारी वस्तू आहे की नाही? हो, बरोबर. त्यामुळे कॉस्ट पर वेअर ही संकल्पना चुकीची नाही. हे मॅनिप्युलेटिव्ह तेव्हा ठरतं जेव्हा उत्पादन खरंच तितकं मोलाचं नसतं. पण जर गुणवत्ता असेल तर हे फक्त दृष्टिकोन बदलणं आहे, फसवणूक नाही. बरोबर. आणि आजकालचा दुसरा मोठा आक्षेप म्हणजे हेच डिझाईन ऑनलाईन किंवा स्थानिक दुकानात स्वस्तात मिळेल. हो, हा तर खूप कॉमन प्रश्न आहे. यावर काय उत्तर आहे? तेव्हा गुणवत्ता, अचूक फिटिंग, वॉरंटी आणि ब्रँड व्हॅल्यू यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. पण त्याचं शेवटचं वाक्य खूप प्रभावी आहे. काय? ते म्हणतात दिसण्यात साम्य असू शकतं, पण आराम, सुरक्षितता आणि मूळ गोष्टीची नक्कल होऊ शकत नाही. डोळे फक्त विश्वासार्ह ब्रँडसाठीच पात्र आहेत. अरे वा. म्हणजे इथे ते थेट ग्राहकाच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा मांडतात. हो, आणि तिथे स्वस्त पर्याय कमी पडतो. मला आठवतंय, एकदा मी एका दुकानात गेले होते आणि तिथल्या विक्रेत्याने मला चष्म्याच्या कारागिरीबद्दल, त्याच्या हिंजसच्या मेकॅनिझमबद्दल इतकं सुंदर सांगितलं की मला तो चष्मा केवळ एक वस्तू न वाटता एक कलाकृती वाटू लागला. हे दस्तऐवज त्याच अनुभवाला एका संरचनेत बसरत आहे. म्हणजे शेवटी विश्वास आणि सुरक्षितता
या 2 भावनिक गरजांना हात घातला जातो. तर या सगळ्या कथा, तंत्र आणि मानसशास्त्राला एकत्र आणून विक्री टीमसाठी काही 5 स्टेप्सचा फॉर्म्युला दिलाय का? हो, एक स्पष्ट 5 स्टेप्सचा फॉर्म्युला आहे. काय आहे तो? पहिलं, ग्राहकाची ओळख समजून घ्या. त्याचा व्यवसाय काय, जीवनशैली कशी, व्यक्तिमत्व कसं. स्टेप 1. ओके. दुसरं, किमतीनुसार नाही तर ब्रँडच्या कथेनुसार आणि ग्राहकाला काय शोभेल यानुसार शिफारस करा. तिसरं, वारसा, कारागिरी आणि तंत्रज्ञान यावर बोलून भावनिक नातं तयार करा. इथेच ती कथा सांगितली जाते. म्हणजे स्टोरी टेलिंग इथे येतं. बरोबर. चौथं, ट्रायॉनचा अनुभव उत्तम बनवा. ह्यात आरशाचा कोन, योग्य प्रकाश योजना आणि आत्मविश्वास देणारे शब्द वापरायला सांगितले आहेत. उदाहरणार्थ, हे तुमच्यावर खूप छान दिसतंय असं म्हणण्याऐवजी हे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळाच आत्मविश्वास देत आहे असं म्हणणं जास्त प्रभावी ठरतं. वा. आणि 5वा आणि शेवटचा टप्पा? 5वा टप्पा म्हणजे विक्री पूर्ण करणे. आणि यासाठी एक शक्तिशाली वाक्य सुचवलं आहे. काय आहे ते? ही वस्तू वारंवार खरेदी केली जात नाही, त्यामुळे अशी वस्तू निवडा जी तुम्ही कोण आहात हे दर्शवते. हे आपल्याला पुन्हा मुख्य विषयावर आणतं. हो, की आयवेअर हा खर्च नाही, तर तुमच्या ओळखीचा एक भाग आहे. अप्रतिम. म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण केवळ एक वस्तू विकण्याबद्दल नाही, तर ग्राहकाला स्वतःची ओळख निवडण्यात आणि ती व्यक्त करण्यात मदत करण्याबद्दल आहे. हो, प्रत्येक ब्रँड एक व्यक्तिमत्व आहे आणि विक्रेत्याचं काम त्या व्यक्तिमत्वाला योग्य व्यक्तीशी जोडणं आहे. एका मॅचमेकरसारखं. अगदी. विक्रेता, ग्राहक आणि ब्रँड यांच्यातलं नातं जुळवून आणतो. प्रीमियम रिटेलच्या पडद्यामागे काय घडतं याची ही एक विलक्षण झलक होती. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की ब्रँड्स ही केवळ नावं नसून ती विशिष्ट ओळखीशी जोडण्यासाठी, ग्राहकांच्या मनातल्या ॲस्पिरेशनल सेल्फशी संवाद साधण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेल्या कथा असतात. आणि यातून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे व्यवसायात कथाकथनाची ताकद. जेव्हा चर्चा किमतीवरून ओळख, मूल्य आणि भावनेवर येते तेव्हा विक्रीची संपूर्ण प्रक्रियाच बदलते. बरोबर. ग्राहक फक्त एक वस्तू खरेदी करत नाही, तो एका मोठ्या कथेचा, एका समुदायाचा भाग बनतो. आणि हा धडा फक्त आयवेअर विकण्यापुरता मर्यादित नाही, तो कोणत्याही प्रीमियम वस्तूला किंवा सेवेला लागू होतो. अगदी. हे सगळं ऐकल्यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करू, विशेषतः जी आपण रोज वापरतो,